छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वितंडगड म्हणजे तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या वारो गावातील एका जिजाऊची लेक पौर्णिमा शिंदे हिच्याशी आपण आज भेटणार आहोत। या मुलीबद्दल बोलायचं झालं तर बैलगाड्या शर्यतीमध्ये मावळ तालुक्यामध्ये अगदी किती मोठा बैल असला तरी त्याला गाड्या शर्यतीमध्ये पकडण्याचं धैर्य तिच्या अंगामध्ये आहे। 12वी मध्ये शिकलेली ही मुलगी आपल्या अंगामध्ये अगदी पुरुषांना लाजवणारी कला कशा प्रकारे आली आणि तिचं बैलगाड्या क्षेत्रातील कार्य आपण तिच्याकडनं जाणून घेऊया। पूर्णिमा, तू मला सांग की तुला बैलांचा म्हणजे बैलांचा नाद मुलींना नसतो काय, किंवा मुली किंवा महिला जर विचार केला तर बैलांना चारा घालणं, जनावरांचं शेण काढणं एवढ्या पुरतच मर्यादित असतात। मग तुला हा नाद कसा लागला? मला हा नाद म्हणजे बारीकपणापासून लागलेला आहे, कारण की घरात तेच वातावरण होतं सगळं की नाही का, म्हणजे बैलगाड्यावरती जाणं सगळं करणं छोट्यापणापासून म्हणजे मला बैल आवडत होती। आणि त्यानंतर म्हणजे नाही का पप्पा पण हे त्यांना पण म्हणजे पहिल्यापासून माझ्या जन्माच्या आधीपासून त्यांना हा नाद होता, म्हणजे माझ्या आजोबांपासून होता हा नाद। आणि त्यानंतर मग आता पप्पांना लागला, पप्पांपासून म्हणजे आता हे चालूच आहे आमचं तसंच। म्हणजे आता तिसरी पिढी तुमची बैलगाडा क्षेत्रामध्ये काम करते। हा, तू मैदानात बैलाच्या मैदानामध्ये लहानपणापासून बैल जोपासली, पण आता किती वर्षापासून तू त्या मैदानामध्ये जाते आणि बैल पकडणं हे एका ताकदीवाल्याचं काम असतं काय, तर ती एवढी ताकद बैलात की ताकद नसताना तू बैल पकडण्याचं किंवा बैल जुंपण्याचं धाडस कसं करतेस? बैल पकडण्याचे धाडस करते म्हणजे मी शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर करते जास्त करून, कारण की बैल हा जास्त ताकदीचा असतो, आपल्यापेक्षा डबल टिबलनी ताकद त्याला असते, पण मी जास्त करून शक्तीचा वापर न करता युक्तीचा वापर करते। आणि किती वर्षापासून तू बैलगाडीच्या मैदानामध्ये जाते? तसं म्हणलं तर मी बारीकपणापासूनच जायची, पण आता लॉकडाऊनच्या नंतर मग 2-3 वर्ष झाली असेल मी आता म्हणजे मैदानावरती जाते। आता 12वीला आहे, तुझ्या वर्गामध्ये मुली असतील किंवा तुझ्या मैत्रिणी अनेक तालुक्यामध्ये मैत्रिणी असतील, तर तुझं बैलगाड्याचा नाद मुली तुला हसतात का किंवा तुला प्रोत्साहन देतात का काय? एकदम तुझ्या मैत्रिणींचा काय फील असतं नेमकं त्याबद्दल? म्हणजे मैत्रिणींचं म्हणजे असं म्हणजे हसत नाही मध्ये कधी मला, पण म्हणजे त्यांचं प्रोत्साहन असतं की नाही का तू करते ते चांगलं करते, तुला नाद आहे, तुला आवड आहे, तुला बैल आवडतात, म्हशी आवडतात, सगळं आवडतं, धारा काढतात म्हशींच्या, चांगलं करते। आणि मला म्हणजे नाही का मैत्रिणी सगळं गाडा मालकीनच म्हणून आवाज देतात जास्त करून। काय म्हणतात? गाडा मालकीन। गाडा मालकीन, हा, म्हणजे तालुक्यामध्ये नावासाठी किंवा गाडा मालकाच्या नावासाठी लोकांना बैल सांभाळला जातो किंवा बैलाचं पोषण केलं जातं, गाडा पळवला जातो, परंतु तुला बैल गाडा मालकीन म्हणल्यानंतर तुला काय वाटतं? मला म्हणजे नाही का अशी वेगळीच फिलिंग येते नाही का, म्हणजे आपल्याकडे पण बैल येतो नाही का, आणि त्या बैलांमुळे आपल्याला ओळखलं जातंय, हे सगळ्यात भारी वाटतं मला। तुझ्या बैलांचं नाव काय? माझ्या बैलांचं नाव, ह्याचं नाव सुंदर आहे, तो शंभू आहे आणि तो वजीर आहे। सुंदर, शंभू आणि वजीर। हा, ह्याच्या आधी पण आमच्याकडे म्हणजे भरपूर बैल होती की ती अशी पळणारी होती आणि फायनल व्हायचं त्यांच्या पहिल्यामध्ये। त्या बैलांनी किती मैदानं गाजवली आजपर्यंत? ह्यानी अशी म्हणजे नाही का 2-3 मैदानं गाजवलीत आणि सेकंदाला पण जातात, परत बिनजोड पण, आणि आपलं नाही का हे चारकीमध्ये जास्त पळतो हा सुंदर। सुंदर, हा, त्यालाच लई स्पीड आहे, कोणताच बैलाला पुरत नाही सुंदरला। हा, म्हणजे तालुक्यात तुम्ही अशा दुसऱ्या बैलाशी त्याला जुंपला गेलेला का? हा, म्हणजे असे फोन येतात रोज त्याला, म्हणजे नाही का आम्हाला तुमचा बैल मिळेल का जुपायला, तर आम्ही जर पप्पांना टाइम असेल तर मग पप्पा जातात घेऊन बैल, त्याला पण सेकंदासाठी फोन येतात वजीरला। जास्त करून बैलांना मागणीच आहे आमचे, म्हणजे नाही का आम्हाला जुपायचे असेल ना पण आम्ही जुपत नाही, मग त्यांना देतो बैल पळायला। म्हणजे तुम्हाला वेळ नाही वेळ तर तुमचा बैल दुसऱ्याला देतो, हा, की नाही का म्हणजे बैल फेरत राहील, त्याचा व्यायाम होईल, बसून नाही राहायचं बैल घरी, असं या हेतून आम्ही देतो बैल झोपायला। गाडा मैदानावर गेल्यावर काय की तिथं तुला कुठला आवाज आवडतो? गाडा सुटल्यानंतर एक जे समालोचक असतात, हा, समालोचक, ते एक वेगळ्या प्रकारचे हाक देत असतात, तर तिथला गाडा मैदानावर तुला कुठला फील आवडतो तुला नेमका? तिथला म्हणजे ते नाही का म्हणतात बिर्र म्हणून बोलतात आणि फाकड्या फाकड्या बोलतात ना, ते दोन आवाज मला म्हणजे नाही का खूप आवडतात। गाडा मैदानावर तू जाते, अनेक बैल असतात, हजारो लोकसंख्या असते तिथं बैल शर्यत पाहण्यासाठी, पण तुला तिथला कुठला प्रसंग आवडतो? बैलगाडा जुंपताना आवडतो का अजून तुला तिथला प्रसंग कुठले आवडतात? मला तिथला प्रसंग म्हणजे जेव्हा बैल म्हणजे त्याची बारी बसते
पहिल्यामध्ये तेव्हा नाही का बैल वाजवत गाजवत नेतात ते दफड्यासोबत, ते मला जास्त आवडतं. कारण की तो आवाज ऐकून मी म्हणजे नाही का मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं मला. म्हणजे आपला बैल वाजवल्यानंतर का कोणाचा पण बैल वाजवल्यानंतर? तो कोणाचा आहे का म्हणजे असला तरी काही नाही, पण आपला असो किंवा दुसऱ्याचा, पण मला ते आवडतं. 12वी तू बैलगाडा आई वडिलांना मदत करतेस, वडिलांच्या शोकामध्ये तू मदत करतेस काय. आता तुझं 12वी नंतर 12वी कॉमर्स साईडने शिकते, 12वी नंतर तुझं स्वप्न काय, की तुला काय व्हायचं नेमकं? आता मला पोलीस भरती करायची, म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून मला पोलीस भरती करायची अकॅडमी. म्हणजे एक बैलगाडा मालकीन भविष्यात एक पोलीस असेल. हा नक्कीच. बैलगाडा शर्यतीमध्ये आयोजकांनी नेमकं काय केलं पाहिजे असं वाटतं? बैलगाडा आयोजकांनी म्हणजे मला असं वाटतं की असं केलं पाहिजे की आता घाटामध्ये जास्त करून पुरुषच जातात. मला असं वाटतं की महिला पण गेल्या पाहिजे, कारण की हा नाद हा सगळ्यांनाच असतो. मला असं वाटतं की महिलांनी पण हा नाद जपावा. आतापर्यंत फक्त पुरुषच जपतात, पण आता इथून पुढे मला असं वाटतं की त्यांनी पण जपावा हा नाद. मला जसं आवडतं तसं दुसऱ्यांना पण आवडतं नाही का. म्हणजे घाटात जावं वाटतं, पण काही नाही का माणसं म्हणतात की पुरुष असतात तिथं येऊ नका, काय करू नका, पण तसं काही बंधन नाही केलं पाहिजे. तू मी तुला गाडा सोडल्यानंतर गाडा सोडताना पाहिली, तुझं पूर्ण ध्येय माझा बैल किती सेकंदात किंवा काय करतोय त्याच्याकडे लक्ष असतं. त्यावेळेला तुझी भावना काय असते नेमकी? माझी भावना म्हणजे त्यावेळेस एकच असते की माझा बैल फक्त पहिल्यामध्ये बसला पाहिजे, त्याची म्हणजे नाही का त्याचा नंबर आला पाहिजे, एवढंच असतं. बैलगाडा घाटात तू पहिल्यांदा गेली, तिथं मुली महिला त्यावेळेला कोणच नसणार आहे. आणि मावळ तालुक्यामध्ये तर माझ्या निदर्शन कुठं आलं नाही किंवा महिला जास्त मुली जास्त कुठं बैलगाडा खेळत असतात. मग त्यावेळेला तुला पूर्णपणे पुरुष समाज किंवा मुलं पुरुष मंडळी, तुला त्यावेळेला कसं वाटत होतं की जाताना भीती, तुझ्या मनावर काय टेन्शन असं काय? नाही, भीती म्हणजे माझ्या मनात म्हणजे कधीच आलेली नाहीये. कारण की मला बैलांसोबत जाण्याचं म्हणजे फेरायला जायची मी बैलांसोबत, परत त्यांना असं नाही का चालवायला घेऊन जायची, परत पोहणी पाडायला आम्ही तिथं डॅमवरती नेतो. मग त्याच्यामुळं मला ती पहिल्यापासूनच भीती नाहीये, आणि असं कधी मी लाजत नाही कुठं जायला आणि कुणाशी बोलायला पण, त्यामुळे ती भीती कधीच नव्हती. आणि घाटामध्ये गेले ना फक्त असं कधीच वाटलं नाही की नाही का आपण नवीन आहे असं. कधी कसले बोधदर्शन आलेलं नाही घाटामध्ये? कधीच नाही. तू घाटामध्ये मी असं मला असं वाटतं की मी तिथलीच आहे, म्हणजे नाही का त्यांच्यामधलीच एक आहे, आणि त्यांच्यामुळेच मी जाते म्हणजे बैलांसोबत, कधीच अशी भीती नाही. मग आता तू तिथं घाटामध्ये गेली तर बैल दुखताना तुला लोक अनेक पाहतात, तुझा व्हिडिओ शूट करत असतात, परंतु तू तुझा बैल कसा माझा बैल शर्यतीत बसन त्यासाठी तुझ्या बैलाचं माझी म्हणजे वडातडी माझी बैलांसाठी चाललेली असते की नाही का बैलाला कसं सावरायचं, कसं त्याला जास्त म्हणजे नाही का आपण चेअरअप करू शकतो नाही का सोडताना बैल, आणि काही त्याला म्हणजे व्हायला नको एवढंच. काय 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 काळजी घेतली जाते बैल सोडताना म्हणजे नेमकी? कारण अनेक शौकीन गाडा पाहताना ते बैल कसा पळतो त्याच्यापेक्षा बैल कसा सोडला जातो, कसा त्याला जुंपला जातो याच्याकडे जास्त लक्ष असतं. तर तू त्यावेळेला काय दक्षता घेतली नेमकी बैलांची? त्यावेळेस मी म्हणजे नाही का आपलं बैल सोडताना झेंडा असतो, माझं जास्त करून झेंड्याकडे लक्ष असतं की जेव्हा म्हणजे झेंडा पडेल तेव्हा आपण बैल सोडायचा असतो. आणि बैल हा नीट झालेला लागतो, कारण की जर हल्ला बिल्ला तर मग नाही का सुट्टी जर लेट झाली तर बैल पूर्ण म्हणजे नाही का लटकतो माग, त्याच्यामुळं मग बैलाला नीट सावरायला लागतं, आणि झेंडा पडला की बैल सोडायला लागतो, सुट्टी करायला लागते बैलाची. घरी बैल आहे, बैलांचं रोज निगा राखते, बैलांना चारा देते, पाणी देते, पण तू मैदानामध्ये पहिल्यांदा बैलगाड्याच्या मैदानामध्ये बैलगाड्या शर्यतीमध्ये पहिल्यांदा तू कुठल्या मैदानावर गेलीस? सगळ्यात पहिली मी मळवली घाटात गेले होते, आणि तसं म्हणजे म्हणलं तर मी बारीकपणापासूनच घाटात जाते पप्पांबरोबर. तुमची मुलगी एखाद्या मुलाप्रमाणे तुम्हाला बैलांना सांभाळण्याला जोपासण्याला मदत करते काय? तुम्ही तिला फ्रीडम चांगला दिला, काय वाटतं तुम्हाला? असं वाटतं की त्यांनी आपल्या स्वतःच्या ह्याच्यावरती हे करावा, किंवा गाडी क्षेत्रामध्ये आता आम्हाला जसा लहानपणापासून हा छंद होता, त्या छंदामध्ये आम्ही दुसऱ्यांच्या बैलांच्या पाठीमागे पळत होतो, तर मग आपले स्वतःची बैल पळावं किंवा एक नंबर मध्ये बसावी ही आमची इच्छा होती. आणि ती आपण घडवता आपली पोरं पण मुली मुलगे हे सगळेजण त्या क्षेत्रामध्ये उतरले, आणि ती स्वतः होऊन त्यांची जोपासना करतात. किती? एक मुलगा आणि 2 मुली. ते सगळे तुम्हाला मदत करतात? सगळे मदत करतात ते, आणि मी नसतानाही ते सगळं दुधाचे हँडल करतात, बैलांचं चारा पाणी सगळं त्यांचं ते चालवायला नेणं. मुलं नेहमी मदत करतात आई वडील, नेहमी
मुलीबद्दल, तुमच्या मुलीबद्दल तुम्हाला काय वाटते? मुलीबद्दल म्हणजे की असं आता ह्या क्षेत्रामध्ये मुली तर कुठे नसतातच, पण तिला इतकी आवड आहे की प्रत्येक 4 बैलीच्या घाटामध्ये किंवा छकडीला मैदानाला कायम कंपल्सरी ती आमच्या संघ मी तिला घेऊन जातो, तिला आवड असल्यामुळं. आणि तिचं स्वप्न आहे की तिने स्वतः गाडी पळवून 1 नंबरमध्ये गाडी त्यांची आपली कशी यावी हेच तिची इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी हीच आमची पण इच्छा आहे ती.